नमस्कार सगळ्यांना, मी प्रीती. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. मी आरीवर्क ब्लाऊज करायला घेते आणि त्यासोबत आरीवर्कचं माप मेजरमेंट जे कसं काय असतं ना, ते सगळं टाकून त्याचं ब्लाऊज स्टिचिंग करून घेते. तर हे जे आहे शिवलेचं आहे, बघू शकताय तुम्ही. तर त्याची आरीवर्क त्याच्यावरती करायचं होतं. तर ह्याची डिझाईन तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा. थोडंसं कापड कमी पडलं होतं, त्यामुळे स्टँडला असं अटॅच करून घेतला आहे एका दोऱ्याने, बघू शकताय. हा जो धागा आहे ना, तो गोदडीचा धागा आहे. तर या धाग्याने तो अटॅच करून घेतला आहे, कापड कमी पडलं होतं त्यामुळे. तर हे आहे गळ्याचं डिझाईन, बॅक साईडचा गळा आहे आणि त्याचं हे डिझाईन आहे, बघू शकताय. तर एक साधं सिंपल असं वर्क तयार केलं होतं आणि त्यानंतर हे पूर्ण असं शिवलेची डिझाईन तयार झाली आहे, बघू शकता. ब्लाऊजची माप जे बाहीचं माप आहे ना, म्हणजे जे बाहीचं डिझाईन आहे ते पूर्ण अशी तयार झाली. तर 2 ते दिवसानंतर हे ब्लाऊज असं स्टिचिंग करून घेतलं होतं पूर्णपणे. हे बघा, अशा पद्धतीने बाहीचा टिचिंग करून घेतला आहे. तर स्टार्टिंगला मी माझेच ब्लाऊज सध्या करत आहे, कारण का वर्कचा क्लास लावून मला 2 ते 3 महिने झाले होते आणि आता तो क्लास संपलेला आहे आमचा. तर स्टार्टिंगला मी माझेच ब्लाऊज असे वर्क करून घेत आहे, बघू शकताय. तर हे ब्लाऊज शिवण्यात कसं आलं आहे आणि ह्याच्यावर जे वर्क केलं आहे ब्लाऊजवरती ते कसं आलं आहे ते कमेंट करून सांगा. तर हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने हे एक ब्लाऊज मी पूर्ण असं स्टिचिंग करून घेतलं आहे, बघू शकताय. आणि त्यानंतर हे दुसरं ब्लाऊज घेतलं होतं. हे स्टार्टिंगचं ब्लाऊज आहे, ते सेकंड ब्लाऊज होतं. ज्यावेळेस मी स्टार्टिंगला वर्क करत होते ना, त्यावेळेस अशी स्टार्टिंगची डिझाईन वगैरे आरीवर्क ब्लाऊजवर काढली होती. तर हे एक ब्लाऊज असं वर्क करून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर हे तिसरं ब्लाऊज घेत आहे. तर तिसरं ब्लाऊजवरती वर्क करायला चालू आहे. आता बाहीचं माप टाकलेलं आहे आणि जे माझं कापड मग कमी पडलं होतं तर तसंच अटॅच करून घेतलं आहे, ते बघू शकताय. तर 2 दिवसाखाली मी बॅक साईडचा गळा काढायला घेतला होता आणि त्याचं पण वर्क अशा पद्धतीने करून घेतला आहे. तर साधं सिंपल हे पण वर्क असं केलेलं आहे, बघू शकताय. मध्ये लटकन तयार केलेले आहेत आणि कडीने असं बोटनेस सारखाच एक वेगळ्या पद्धतीचा गळा तयार केलेला आहे. तर हे पण ब्लाऊज माझंच आहे, म्हणजे स्टार्टिंगला मी माझेच वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज काढून घेत आहे. तर हे पण वर्क कसं आलं आहे ते कमेंट करून सांगा. ओके, बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका.